बॅट पुढे गेली आणि चेंडूला स्वतःचा बचाव करत असताना मात्र बॅक टू बॉलर्स खेळा गेलाय डॉट बॉलची सांगता. यावेळेस इनसाइड आउटचा फटका अतिशय चांगला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मधून. वन बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. त्याच्यानंतर चौकार रिषभ बॅट मधून. यावेळेस फटका पसलाय. गोलंदाज पुढे सरकतोय जितेंद्र. नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय आणि अखेरकार तिसऱ्या चेंडूवरती पहिला धक्का दिला जातोय श्री गणेश मानकिवली टीमला. अमरीश मराडे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजीला आलाय. पहिला धक्का लवकर लागलाय. पुन्हा एकदा पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन मात्र ऑफस्टिक वरती ठेवली आहे आणि चेंडू जातोय तो डॉट. खूप अनुभव असणारा खेळाडू पहा मिळतोय आपल्याला. जितेंद्रला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं एकमेव पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलं आपल्या टीमसाठी. क्रॉस द लाईनने खेळायचं होतं. यावेळेस मात्र हलकसा अपील केलं होतं. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला आणि पंचांनी कोणत्याही प्रकारची खूण केली नाही आहे. त्यामुळे ते डॉट बॉल पहा मिळतं आपल्याला. अतिशय चांगलं क्लायमेट, त्याचबरोबर चांगली खेळपट्टी बनवली गेली आहे. ग्राउंड सुद्धा अतिशय सुरेख पहा मिळतं आणि त्या मैदानावरती चाललेला सामना. फुलटॉस बॉल फायदा उठवलाय. लॉंगॉनला कोणी नाहीये क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषा पलीकडे. या इनिंग मधला दुसरा चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार पहा मिळाला. 5 षटकांचा सामना आहे. पहिले फेरीतील सामने आहेत. मगाशी मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच होता वांगणे आणि कासगाव टीममध्ये. त्यामुळे तो सामना 4 षटकांचा होता आणि आता 5 षटकांचा सामना पाहतोय. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक अजय शेंडे. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. यावेळेस जागेवरून खेळायचं होतं मात्र चेंडूचा वेग जास्त प्रमाणात पहा मिळतोय. चेंडू जातोय तो डॉट. यावेळेस बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आहे. अनिल शेंडे झेल खाली आल्यात आणि अतिशय चांगला झेल स्वीकारला जातोय. लॉंग ऑफला होते. डीप एक्स्ट्रा कव्हरला आले आणि सुरेखरित्या झेल स्वीकारत असताना धक्का क्रमांक दुसरा दिला जातोय मानकिवली टीमला.
चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. उत्तुंग षटकार. तर आजच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा ऑफ ट्राय करण्याचा प्रयत्न. चेंडू डीपेक्षा कव्हरला आणला आहे. त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. थ्रो मात्र वेगाने केला जातोय आणि तोपर्यंत जे ते 2 धावा घ्यायच्या होत्या नकार दिला जातोय आणि एक या धावसंख्येवरती समाधान मानलंय. पॉवर प्लेची 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर थोड्या कमी धावा होत्या आणि या षटकात सुद्धा अजयने मात्र धावा खर्च केल्यात त्या 7. पहिल्या षटकामध्ये 8 आणि आता मात्र 7 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 2 षटकामध्ये तब्बल 15 या धावसंख्येपर्यंत पोहोचतोय तो मानकिवली संघ. जितू आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता मात्र पंच या ठिकाणी इशारा करत असताना हॅरी सर इट्स वाईट बॉल. पहिली अवांतर धाव पहा मिळतोय. पॉवर प्लेची 2 षटक संपल्यात आणि ज्या षटकामध्ये धावा कुटायच्या होत्या मात्र त्या कुठं आल्या नाहीये कारण 2 विकेट लवकर गमावले. शॉट पुल केला जातोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या हाताला चेंडू ब्रश करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बॅटमधून पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला केला जातो. योगेश आगिवले आहेत तेथे समोरून आलेत आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळेल. मागाशी मात्र जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता ना मी म्हणेन धारोल टीमने चूक केली. एखादा उंचपुरा क्षेत्ररक्षक पाहिजे होता कारण त्याने सुद्धा प्रयत्न चांगले केले मात्र थोडीशी उंची कमी पडली त्या ठिकाणी. त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू पाठीमागे निघून गेलाय त्यामुळे ते षटकार पाहायला मिळाला. ललितला पाहतो स्ट्राईक वरती. बॅकफुटला जाऊन सुंदर पंच. चेंडू थांबणार नाहीये. जाईल सरळ आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. ललित मराठेच्या बॅटमधून पहिला दणदणीत चौकार. एक षटकार एक चौकार आलाय. पुन्हा एकदा ललित बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू मिडॉनला येतोय आणि तोपर्यंत एकेरी धाब्याला प्राधान्य दिलं जातोय. या वेळेत चांगला चेंडू बॅट अँड पॅड मधून जातोय. बिग शॉट खेळायचा प्रयत्न केला गेलाय मात्र चेंडू गेलाय तो डॉट आणि अंतिम चेंडू या ओव्हरमध्ये पहा मिळेल. स्कोर कार्डवरती 28 धावा लागल्यात. त्याच्या मोबदल्यात 3 विकेट गमावल्यात मानकेवली टीमने आणि आता मात्र या षटकामध्ये 12 धावा अद्यापपर्यंत 5 चेंडूवरती आल्यात. पुढे आल्यात. एज लागली आहे. डायरेक्ट हिट नाहीये. कीपर त्या ठिकाणी बीट होतोय. नरेश होते त्या ठिकाणी आणि षटकाचा खेळचा तिसऱ्या संपलाय. 3 षटकामध्ये पाहतोय 28 या धावसंख्येपर्यंत मजल मारले मात्र अद्याप 12 चेंडूवरती धाबा कुटाव्या लागतील ते या मानकेवली टीमला.
तर पहिल्या षटकात 8 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 13 धाब्याचं षटक फेकलं गेलंय. त्यामुळे आता चौथं षटक गोलंदाज सुशीलचा वापर केला गेलाय. ललितला पाहतोय आता 12 चेंडूवरती मात्र धावा जास्तीत जास्त कुटाव्या लागतील जेणेकरून 60 ते 70 धावेचा लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं असेल, कारण या केपट्टीवरती धावा होतात असं चित्र या 3 दिवसापासून आपल्याला पाहा मिळतोय. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वाईडच्या स्वरूपामध्ये पाहा मिळतोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आणि वॉर्निंग दिली जातोय 1 बाउन्सची. तर आता मात्र दुसरा चेंडू बाउन्स फेकू शकत नाहीये गोलंदाज. यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन पासून थोडेसे भरकटतात, लाईन मिस केली आहे. वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न होता मात्र ते जास्त दिशेपासून दूर झाले आहेत, त्यामुळे ते 2 चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये येत असताना 3-0 स्कोरबोर्ड दर्शवतो आपल्याला. आता या ठिकाणी एज लागली आहे, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं मात्र जमलं नाही. या 30 लाईन रीड करत असताना सुशीलने मिळवला एक चांगला बिग विकेट. ललित सुद्धा एक चौकार आल्यानंतर बाद झालाय. 5व्या क्रमांकावरती खेळाडू पाहतोय आपण आता. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलाय. पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू होता, हेमंतला पाहतोय. हेमंत मराठेला पाहतोय आपण. आता स्ट्राईक वरती नॉन स्ट्राईक केला सलामीचा बॅट्समन मैदानामध्ये राज, ज्याच्या बॅटमधून एक चौकार 2 षटकार आल्यात. चांगला बॉल, ओव्हर पिच होता, फायदा उठू शकले नाहीये. डीपेक्षा कव्हरला आणला आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र ॲक्युरेट. फलंदाज बाद. गरज होती का या ठिकाणी? अनिल सर थ्रो मात्र ॲक्युरेट केला जातोय आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 4. मी म्हणेन चांगला खेळ चालला होता, कारण रिदम मध्ये होता सध्याला राज. मात्र एका चांगल्या चेंडूच्या फेकीवरती त्याला बाद व्हावं लागलं आणि आता न्यू बॅट्समन पंकज भोले मैदानामध्ये येत असताना 6व्या क्रमांकावरती हा खेळाडू आलाय. हेमंत स्ट्राईक वरती. ऑन साईडला खेळायचं होतं. चांगली बॉलिंग पहा मिळतोय. सुरुवातीला 2 चेंडू खराब फेकल्यानंतर मात्र सुशीलने या ठिकाणी कमबॅक करत असताना सुशीलला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी. 31 या धावसंख्येवरती अद्यापर्यंत थांबवलं. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पहा मिळतो आपल्याला. तर निश्चित या ठिकाणी पहा मिळतोय आपल्याला एज लागली आहे. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. आणखीन एक विकेटचं पतन. आणि याच ठिकाणी आपण गेल्या पहिल्या दिवसामध्ये पाहिलं, ज्यांच्या शुभासे या खेळपट्टीचं या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पाडला, ते जे बरीच वर्ष झाले क्रिशाईतल्या बदलापूर टीमचे पुरस्कर्ते राहिले, त्यांनी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, युवकांच्या गळ्यातील ताईत सन्माननीय प्रथमेश दादा भगत साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय. मी त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय.
त्याचबरोबर व्यासपीठावरती आमचे शेहबाज काका सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहा मिळेल. गोरेगाव नेक्स्ट मॅच गोरेगाव विपक्ष दामद या दोन टीम मध्ये असेल. दोन्ही टीम आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे. सुशील याबे चांगला बॉल अगदी पुढ्यात फेकला. सरळ खेळायचं होतं. योगेश वेगाने आल्या. थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि त्या मिसफील्डचा फायदा उचलला जातोय. 2 धावा अंकित केल्या स्कोरबोर्ड वरती आणि पाहिलं तर स्कोरबोर्ड आता आपल्याला दर्शवेल की 33 धावा 5 गड्यांच्या मोबदल्या 4 षटकांचा खेळ संपला. एकीकडे पाहतोय लिटिल स्टार धारोल्या टीमला तर दुसरीकडे श्री गणेश मानकिवली टीम बॅटिंग करत असताना आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पंकज सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज खेळपट्टीवरती आलाय. मात्र आता 6 बॉल फेस करून चांगली धावगती जेणेकरून 50+ धावसंख्या कशी होईल हे मात्र पाहिलं जाईल का, कारण आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र आता बेल नसेल या 6 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि या स्लॉगिंग ओव्हरच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करेल मानकेवली टीम. गोलंदाज योगेश आगिवला गोलंदाजी मार्गवरती येत असताना पहा मिळतोय शेवटचं स्लॉगिंग ओव्हरचं षटक. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धाबा कुटाब्या लागतील, कारण 2 सामने जिंकल्यात त्या श्री गणेश मानकिवली टीमने. त्यामुळे तो संघ पुढे सरकलाय. तो संघ आपल्याला पहा मिळेल कासगावने सॉरी तो संघ पुढे सरकलाय. त्यामुळे तो संघ पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याला खेळताना पहा मिळाले नाही ॲक्शनमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिलाच बॉल थोड्यासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटवरती व्यवस्थित मिड करता आला नाहीये पंकजला. एक डॉट बॉलची सांगता पहा मिळतोय. अद्यापर्यंत या मैदानामध्ये शांत क्रिकेट जर पाहिलं तर या स्पर्धेचा पहिला दिवस गाजवला तो भिवंडीचा जो दादा संघ होता खारबाव 611 खारबाव या टीमने गाजवला. आणि कालचा दिवस खऱ्या अर्थाने मोठा पोल होता आणि ज्या संघासाठी यावेळेला शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न फटका पसलाय की काय, मात्र टायमिंग करेक्ट होतं आणि चेंडू जाईल वाईड स्लॉंगांच्या वरून. षटकार दिवस गाजवला वैष्णव भोईरचा नावा संघ. काल वैष्णव नव्हता तरी सुद्धा मात्र त्या संघाने अतिशय चांगली कामगिरी करत असताना गोरसई सारख्या बलाढ्य टीमला बाहेरचा रस्ता दाखवला. आता मात्र जेलची शक्यता होती. जेल ड्रॉप होते. याच धाबा आपल्याला मागात पडतील, कारण 2 चेंडूवरती 8 धाबा आल्या. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय आणि आता झेल कोणाचा सोडलाय तर पंकज सारख्या एक आक्रमक शैलीचा बॅट्समन आहे तो, त्याचा झेल या ठिकाणी ड्रॉप होत असताना पहा मिळतो आपल्याला. आता 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. 41 ही धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला दाखवत असताना पहा मिळतोय. लिडिंग आहे. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मधून पुढे निघून जातोय. 1 धाव कंप्लीट केली आणि 4 रन्स. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पहा मिळालंय. मी सांगितलं होतं की पंकजचं मैदानावरती राहणं तेवढंच गरजेचं आहे निलेश मराठेच्या जोडीला, आणि तेच पंकजने केले. अद्यापर्यंत 1 चौकार 1 षटकार ठोकलाय आणि धावसंख्या 45. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन मन्नान. गोरेगाव आणि दामत 2 टीम खेळताना आपल्याला पहा मिळतील. लिडिंग एज लागतोय. चेंडू बराच वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पाठमोरे झाल्यात आणि तोपर्यंत दुसरी धाव. काय घडलं या ठिकाणी, एकेरी स्वरूपाची धाव होती, तेथे मात्र या 2 धावा मिळाल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये पाहतोय थोडीशी मिसफील्ड होत असताना टीम लिटल स्टार धारोळ संघ जो क्षेत्ररक्षणासाठी अव्वल दर्जाचा संघ समजला जातोय, मात्र आज त्यांची पाहिजे तशी कामगिरी या मैदानामध्ये झाली नाहीये. त्यामुळे त्यांना आता इथून 47 धावा बनवल्या गेल्यात.
लास्ट टू गो आणि शेवटच्या बॉलवरती षटकार. काय घडलंय मैदानामध्ये पाहिलं आपण. पंकजचा झेल सोडल्यानंतर एक षटकार एक चौकार ठोकलाय त्याने. दुहेरी धाबा एकवटल्यात आणि एकूण धाबा पाहिल्या तर आता 53 धाबा स्कोरबोर्ड मध्ये. मात्र जो सेट टार्गेट हवं होतं ते त्याने मिळवलंय आणि आता 53 धाबा. कुठल्या 54 धाब्याची गरज असेल तर जाऊया टॉसच्या दिशेने. गोरेगाव टीम विपक्ष दामात आणि टॉस करण्यासाठी मी सन्माननीय साहेब यांच्या शुभ असे टॉस करूया आपण. या प्रथमेश दादांना सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर उपस्थित मंचावरती पाहुणे मंडळी पहा मिळतोय. दामत विपक्ष गोरेगाव कामील आहेत. त्या ठिकाणी टॉस खेळला जाईल. प्रमोदजी गरज साहेबांच्या शुभ असे 5 षटकांचा सामना असेल. येस टॉस जिंकतोय गोरेगाव. बॉल फास्ट लगेचच आणि निर्णय कळवलाय की आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर या ठिकाणी काही मंचावरती सन्मान आहेत ते आपण करणार आहोत. मी या स्पर्धेचे आयोजक आपण कुवारी साहेब यांना मी विनंती करेन आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. प्रमोशेट करत आहेत त्यांचा आपण सन्मान करूया. या ठिकाणी आपण कुवारी साहेबांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी गरज साहेब यांचा या मंचावरती करतोय आपण मान सन्मान. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असणारे उज्ज्वल सोनावणे. त्याचबरोबर सदा जे आहेत उपस्थित त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि त्याचबरोबर मदन सोनावणे हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आपण करतोय या मंचावरती शुभ सन्मान. चला एकूण 54 बनवायचे 53 धावा एकवटल्या. त्याचबरोबर पुढचा सन्मान आमचे गोरेगावचे शेहबाज काका आहेत उपस्थित त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती. तर भुई सावरेचे आमचे काका आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्येष्ठ नागरिक. निश्चित जाऊया मॅचच्या दिशेने. 53 धावा बनवल्यात आणि या 54 धाव्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. शेवटचं षटक किती महागडं ठरतंय की काय या लेटेस्ट स्टार धारोळ टीमला की 54 धाव्या चेस केल्या जातील याचं उत्तर आपल्याला पाहा मिळेल. तर या ठिकाणी प्रथमेश दादा भगत यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. मायाचे भगवी शाह त्यांना मात्र परिधान केले जातोय. थँक्स अलॉट. तर या ऐकूया पुन्हा एकदा मुरबाडचा दमदार आवाज सुनील शेलके सरांना. धन्यवाद जगदीशजी पाटील. मंचावर निश्चितच दरम्यानच्या कालावधीमध्ये काही मुख्य मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, ज्यामध्ये आपण युवासेना ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय सचिव प्रथमेश दादा भगत यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर प्रमोद दादा
यांचंही आगमन झालं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून ससने मनोपूर्वक स्वागत असेल. मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील खऱ्या अर्थाने हा चौथा सामना आहे की जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या अंती धावफलक जर आपण पाहिलं तर 53 ऑन दी बोर्ड अँड 54 इज द टार्गेट. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचे धारोळा संघाला. हा चेंडू समोर ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने आपण हा फटका खेळताना फलंदाजाला पाहिला असं वाटलं नव्हतं निश्चितच इतका अंतर या चेंडूवर मिळेल, परंतु अप्रतिमरित्या इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. हा षटकार. अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने फलंदाजाची हेड पोझिशन कुठेतरी लूज झाली होती आणि अशा फटक्यांवर जेव्हा तुम्हाला निश्चितच चौकार षटकार मिळतात त्यावेळेस तुमच्याकडे आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार असतील यावेळेस निलेश मराडे. समोर ठेवलेला आहे यॉर्कर लेंथ आहे, लोअर फुलटॉस ज्याला आपण म्हणू शकतो. खऱ्या अर्थाने ते मात्र फक्त आणि फक्त स्लाइड पुश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. एक धाव या धावपलकावर जोडली गेली. निश्चितच या एका धावेने धावपलक आपण पाहिलं तर सप्तपदीची आठवण करून देणार धावपलक या अगोदर होतं. आता मात्र 8 धावा या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवात एका धावेने झाली, त्यानंतर एक षटकार आला, त्यानंतर एक धाव या धावपलकावर जोडली गेली. 8 धावा या धावपलकावर असतील. खऱ्या अर्थाने 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. 10.70 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवावी लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. निलेश इज रेडी. इथे समोर ठेवले. व्हॉट ए ग्रेट शॉट, व्हॉट ए गुड लुकिंग शॉट दिस वन इज. यस, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज त्यांचे 100% देतात यामध्ये एक शंका नाही. सुनील शेंडे याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर कवी शेंडे निश्चितच स्ट्रायकिंग एंड आले, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलेला. खऱ्या अर्थाने 12 धावा या धावपलकावर जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आहे. इथेही समोर ठेवले. यावेळेस फटका मोठा आहे की फसलाय. खऱ्या अर्थाने झेल घेण्याची संधी ए बी या क्षेत्ररक्षकाकडे आहे. अप्रतिमरित्या झेल इथे मात्र टिपला गेला. फलंदाज बाद. सुनील शेंडे निश्चितच मैदानातून बाहेर आलेले आपल्याला येथील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये झाला होता आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर ते पॉवरफुल असावं लागतं फलंदाजीसाठी. तशा पद्धतीचे 2 फटके तर मैदानाच्या आतमध्ये ते मात्र खेळून काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज निश्चितच सक्षम झालेत. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे निश्चितच आयोजक सन्माननीय प्रथमेश दादा भगत आणि त्यांच्या साथीने निश्चितच प्रमोदजी घरत हे 2 मान्यवर. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक कोहरी शेट यांना आपण पाहू शकता. गोलंदाज तयार. इथे हा फटका निश्चितच फसलेला आहे. पायाचे क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस असेल, पाठमोरा होऊन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला जरूर. यावेळी चेंडूने दिले हुलकावणी. चेंडू निघून गेला सरळ. अनिल भगत स्टँडला सलामी देणारा हा चौकार. मसूद कोहारी स्मृती चषक 2022 पर्व मित्रांनो निश्चितच अकीब भाई कोहारी आणि त्याचबरोबर एस क्रिशा बदलापूर यांच्या वतीने हे आयोजन केले गेलेले आहे. खऱ्या अर्थाने हे कोरोनाचा कालावधी होता आणि त्यानंतर असं वाटलं नव्हते की इतक्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जाईल आणि तरीसुद्धा त्यानंतर निश्चितच काही आयोजक पुढे आले आणि क्रिकेट मित्रांनो इथे मात्र सत्यामध्ये उतरवलं गेलेलं आहे. बदलापूर तालुक्यातील एक अव्वल मानांकित अशा पद्धतीची स्पर्धा तुमच्या भेटीला खऱ्या अर्थाने ते मात्र घेऊन आलेले आहेत. आयोजकांचे पुन्हा एकदा धन्यवाद आपण देऊयात. खऱ्या अर्थाने क्रिकेट चालू राहणं फार गरजेचं आहे आणि कोरोना कुठेतरी कमी होत असताना आता मात्र मानवी जीवन पूर्ववत अवस्थेमध्ये येताना आपण निश्चितच पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये एका षटकाचा काही संपला. एका षटकामध्ये 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 16 धावा धावपलकावर जोडल्या. एक गडी त्यांचा बाद झाला. यस, व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अतिथी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अफानजी कोहारी निश्चितच स्वर्गीय मसूद शेठ कोहारी यांचे सुपुत्र आहेत. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून खरं निश्चितच ससने मनोपूर्वक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वांना आमंत्रित केले असं म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने स्पर्धा तुम्ही आमच्या भेटीला आणली आहे.
यावेळेस हाफ ट्रॅकर आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल जरी ठरला तरी कोणत्याही पद्धतीची मेहनत न करता इथे मात्र एक धाव धावपलकर जोडली जाईल, कारण गोलंदाजाने इथे मात्र अनियंत्रित रीतीने हा चेंडू इथे मात्र हाताळला होता. एक धाव धावपलकर जोडली जाईल. अवांतरच्या रूपाने ही धाव इथे मात्र धावपलकर जोडली गेली. 17 धावा धावपलकर आहेत. ज्या वेळेस 17 धावा धावपलकर असतात त्यावेळेस फलंदाजाला खतरा असतो पाहायचा आहे. इथे बघा फलंदाजासाठी खतरा जरूर इथे मात्र समोर आहे. आपल्या झेल घेण्याची संधी असेल, ज्या पद्धतीने इथे मात्र उल्लेख केला होता मैदानाच्या आतमध्ये तेच घडला. फलंदाज बाद. कोणतीही मोठी स्पर्धा मित्रांनो आयोजित करायची असेल तर सर्व स्तरामधून मदत येणं फार गरजेचं असतं. पूर्वीच्या काळी आपण एक मराठीमध्ये म्हण ऐकत होतं, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून. अलीकडच्या काळामध्ये एक दोन शब्द त्यामध्ये ऍड करावे लागतील की एखादी मोठी स्पर्धा व्हावी आयोजित करून, आणि या स्पर्धेसाठी अनेकविध पद्धतीने इथे मात्र सहकार्य मिळालेलं आहे. सर्व दानशूर दात्यांचं ऋण व्यक्त करूया. या स्पर्धेसाठी जल ही जीवन आहे या व्यक्तीप्रमाणे, या उक्तीप्रमाणे सोबान कोहारी साहेबांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. खऱ्या अर्थाने फार मोठं काम तुमच्या माध्यमातून केलं गेलं आणि तुमचंही आयोजकांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल आणि तुमचे आभारी असतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 17 धावा धावपलकर. पुन्हा एकदा खतरा जवळजवळ आलेलाच होता असं म्हणायला हरकत नाही. थोड्याफार फरकाने टळला आणि निश्चितच निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र फेकलाय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव असतील, कारण तर या अगोदरच्या एका चेंडूवर निश्चितच गडी बाद झालेला होता. मैदानाच्या बाहेर निघताना या अगोदर आपण सुनील शेंडे याला पाहिलं होतं, त्यानंतर अनिल मैदानाच्या बाहेरमधून निश्चितच निघालेले आहेत. 2 फलंदाज सुनील आणि अनिल ही नावं निश्चितच एमक जुळणारी आहेत. खऱ्या अर्थाने ते एकमेकांचे बंधू असतील आणि आहेतच अशा पद्धतीची माहिती मिळते. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा. ऑन इज बॉलिंग मार्क देवेंद्र मिनमिने. हाफ ट्रॅकर आहे यावेळेस फक्त आणि फक्त बॅकफुटला येऊन पंच केलेला आहे चेंडूला. याही वेळेस अप्रतिमरित्या चेंडू ट्रॅव्हल करत आहे डीप कव्हर पॉइंट रिजनच्या पलीकडे येणारा. 1 बाउन्स ओव्हर दी रोप 4 रन्स. लक्षाचा पाठलाग करत असताना 10.70 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये कायम ठेवायची होती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, खऱ्या अर्थाने सरासरीपेक्षा पुढे गेलेले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने एक फलंदाज बाद जरी झाला, त्यानंतर फलंदाज आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो कवी शेंडे थांबण्याचं नाव घेत नाही. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार दरम्यान इथे मात्र लागलेले आहेत. देवेंद्र तयार. इथे स्विच इट अटेम्प्टेड आहे. व्हॉट अ ग्रेट अटेम्प्ट, सक्सेसफुल अटेम्प्ट. बॉल इज रेसिंग all the way for, yes it is 4 runs. क्रिकेट बदलल्या मित्रांनो. क्रिकेट बदलत असताना बऱ्याच गोष्टी बदलल्या, त्याचबरोबर फलंदाजांची फटके खेळण्याची पद्धत बदलली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने लेदर बॉलवर क्रिकेट खेळलं जातं त्याचं इमिटेशन करत असताना आपण ग्रामीण भागात सुद्धा फलंदाज पाहतो. या अगोदरचा निश्चितच फटका आपल्याला त्या गोष्टीची चुनूक देऊन गेला. धावपलकर धावा आहेत 25. गोलंदाज तयार. इथेही समोर ठेवलेला आहे व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलेला फटका. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक कव्हरमध्ये उपस्थित जरूर होते. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू त्यांना अडवण्यामध्ये निश्चितच सक्सेस मिळाला नाही, यश मिळालं नाही. 1 धाव घेण्याची तत्पूर्वी संधी होती, ती संधी हेरली, धाव पूर्ण झाली. धावपलकर एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 26. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतो 7 चेंडूंचा निश्चितच सामना करत असताना कवीने व्यक्तिगतरित्या 20 धावा धावपलकर जोडले आहेत. यस पंच काहीतरी सूचना करतायत. समोर जी 4 व्हीलर कदाचित पार्क केलेली आहे तिचा स्टान्स चेंज करा, किंवा निश्चितच कॅमेरामॅनच्या मागच्या साईडला निश्चितच ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत विनंती असेल सर्व वाहन चालकांना मालकांना आपण त्यांचा स्टान्स चेंज करायचा आहे. मिरर रिफ्लेक्शन मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र त्रास देते फलंदाजासाठी. धावपलकर धावा आपण 26 अनुभवतो. या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू इथे मात्र फेकला जाईल गोलंदाज देवेंद्रच्या माध्यमातून. नाव जर पाहिलं तर फार सुंदर आहे आणि फार प्रभावशाली नाव आहे देवेंद्र. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जिंकावं लागेल अनेक फलंदाजांना आणि जिंकावं लागेल प्रेक्षकांच्या मनाला. निश्चितच धावपलक आपण पाहिलं 26 आहे. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजांचा जर विचार केला तर 18 धावा व्यक्तिगतरित्या राज याने जोडल्या होत्या. त्याचबरोबर पंकज नावाचा फलंदाज आपण पाहिला की ज्याच्या माध्यमातून 20 धावा जोडल्या गेल्या आणि त्यांच्या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर 54 धावा या धावफलकावर लागल्याने निश्चित पहिला या 2 षटकामध्ये फटकेबाजी चांगली राहिली आहे. खऱ्या अर्थाने कवी नावाच्या फलंदाजाची 7 चेंडूचा सामना करत असताना 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन ज्याच्या माध्यमातून इथे मात्र दिलं गेलेलं आहे. या अगोदर अनिल बाद झाले होते, व्यक्तिगतरित्या एकही धाव धावपलकावर जोडली गेली नव्हती. 1 चेंडूचा सामना करण्याची संधी त्याच्याकडे होती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन उरलंय. 18 चेंडू आणि 26 धावा, 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. चला, अधिकचा वेळ आपण खर्च करू शकत नाही. विनंती असेल स्पीड अप करायचा आहे. की मसूदजी कोहारी स्मृती चषक यांच्या नावाने इथे मात्र ठेवली गेलेली आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजांकडून आपल्यावर फार मोठे ऋण असतात आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचा निश्चितच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अशा पद्धतीच्या क्रिकेटच्या प्रतियोगिता इथे मात्र आयोजित केल्या गेलेल्या आहेत. निश्चितच बिहाइंड दी स्टम्प्स आपण बॅनर पाहू शकता, ज्यामध्ये स्वर्गीय मसूद शेठ कुवारी यांचा एका बाजूला प्रतिमा आहे, तर उजव्या बाजूला आपण पाहू शकता बदलापूर गावाच्या विकासाचा आराखडा ज्यांनी आपल्या समोर ठेवला होता आणि खऱ्या अर्थाने बदलापूर गावामध्ये विकासाची गंगा ज्यांनी आणली ते कैलासवासी सुनील दादा भगत यांचे निश्चितच इमेज आपल्याला पाहायला मिळते. या दोन्ही व्यक्तिमत्वांना खऱ्या अर्थाने निश्चितच मानाचं अभिवादन आणि दोन्ही व्यक्तिमत्वांना आयोजकांच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करूया. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच एक धाव घेण्याची संधी होती, ती धाव पूर्ण झाली. 29 धावा यावेळेस या धावपलकावर निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. कवी आतापर्यंत चांगला खेळतोय. जितेंद्र नावाच्या फलंदाजाला निश्चितच 1 चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती. राईट आर्म ओव्हर दी विकेट. इथे मात्र मिस टायमिंग आहे. झेल घेण्याची संधी असेल. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने चेंडूपर्यंत नुसता पोहोचला नाही तर निश्चितच आपल्या हाताचा फुलवलेला पिसारा त्याने कैद केला आणि ऐन क्षणाला इथे मात्र अप्रतिमरित्या झेल टिपला. फलंदाज बाद. हॅलो, मी नक्की आपण स्टेजवर यायचंय. नक्कीप ढोले, आपणास विनंती, आपण स्टेजवर यायचंय. निश्चितच धारोळ वर्सेस आपण पाहू शकता मानकिवली या 2 संघांदरम्यानचा हा सामना आहे. अंबरनाथ तालुक्याला बिलॉंग करणारा धारोळ संघ खऱ्या अर्थाने फार कमी कालावधीमध्ये त्यांनी फार मोठं लावलौकिक क्रिकेटच्या माध्यमातून त्यांचा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेचा चेंडू या उजव्या स्टेजच्या बाहेर इथे मात्र पिच केला गेला होता. कसोटी क्रिकेटची लाईन मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र वापरत असताना गोलंदाज योगेश याला आपण अनुभवतोय. अप्रतिमरित्या हा चेंडू इथे मात्र फेकला गेला. यस, वांगणी परिसरातील धारोळा संघ आहे, बदलापूर परिसरातील मानकिवली हा संघ एकमेकांसमोर इथे मात्र उभे ठाकलेले आहेत. गोलंदाज तयार असतील. योगेश
यावेळेस उजव्या स्टेजच्या बाहेर ठेवला होता चेंडूला खऱ्या अर्थाने ऑन द राईज खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये अप्रतिमरित्या ते मात्र चेंडू अडवतोय, फेकी करतोय. क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा मानला जातो. ज्या ज्या वेळेस क्षेत्ररक्षण चांगलं होते त्या त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला जातोय. आणि आत्मविश्वास अशी शक्ती आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. आणि आत्मविश्वास हा खोड रबडासारखा सुद्धा असतो. निश्चितच ज्या ज्या वेळेस तुम्ही चुका करता त्या त्यावेळेस तो फार जलदरित्या कमी होतो. यावेळेस फुलटॉस होता फक्त आणि फक्त इनफिल्ड भेदल्या. व्हॉट अ गुड लुकिंग शॉट ऑल द वे फॉर 4 रन्स. स्पर्धेचे निश्चितच आयोजक युवा सेना ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय सचिव, आमचे माझे जवळचे नातेवाईक निश्चितच या स्पर्धेतून निरभ घेत आहेत. आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने निश्चितच तुमचं ऋण व्यक्त करतोय. फार कमी काळामध्ये बदलापूर ठाणे जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने राजकीय वर्तुळावर आपली छटा ज्याने उमटवलेली आहे, आपल्या नावाचा ठसा ज्याने उमटवलेला आहे, खऱ्या अर्थाने अतिशय सुस्वभावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व प्रथमेश दादा भगत आणि त्यांच्या साथीने आपण पाहू शकाल घरत सर यांना. हॅलो, याच दरम्यान रियान शेठ बुबेरे यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. रियान शेठ बुबेरे. एक धावपल करून तर पूर्ण केली गेली होती. दुसऱ्या धावेसाठी मात्र रेफरल मागितला गेलेला आहे. DRS यस टेक्निकल टीमला विनंती असेल, पंचांना विनंती असेल, आपण निश्चितच हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच सुनील सर. अजून एक खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. मार्च एंडिंग मध्ये ती स्पर्धा असेल. जय शिवशंकर ढोके दापिवली आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. श्रद्धांजली चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन असणार आहे. रुपेशजी गायकर आणि दिनेश भोईर आणि जय शिवशंकर ढोके दापिवली आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. श्रद्धांजली चषक मार्च महिन्याच्या एंडिंगला तुमच्या भेटीसाठी येणार आहे. यस फलंदाज बाद आहे. एक धाव धावपलकर जोडली गेली होती. दुसरीचा प्रयत्न निश्चितच झाला होता मैदानाच्या आतमध्ये. चला, डिसिजन वन्स गिवन कॅनॉट बी कॅन्सल्ड ॲट एनी कॉस्ट. रिस्पेक्ट मैदानाच्या आतमध्ये डिसिजनला देणं फार गरजेचं आहे. यस, त्याचं पालन तुम्ही तंतोतंत करताय. तुमच्या गेम स्पिरिटला सलाम असेल. निश्चितच फलंदाज बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 35 आणि 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. या निश्चितच व्यासपीठावर थोड्या वेळापूर्वी उपस्थिती होती प्रथमेश दादा भगत यांची आणि खऱ्या अर्थाने आमच्या समालोचन कक्षासाठी त्याने 2,500 रुपयाचं निश्चितच कॅश प्राइज इथे मात्र दिलेलं आहे. समालोचन कक्षांच्या वतीने निश्चितच तुमचं शतशः ऋण व्यक्त करतो. अशा पद्धतीच्या प्रेरणेची आम्हाला गरज असते आणि तुम्ही आमच्या पाठीवर जी शाबासकीची थाप दिलेली आहे त्याबद्दल तुमचं कौतुक. यस, विनंती असेल समालोचन कक्षामध्ये 12व्या खेळाडूंची उपस्थिती फार प्रार्थनीय असते. धावपलकर धावा 35 आहेत आणि तिसरा षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. 54 धावांची गरज आहे. 35 ऑन दी बोर्ड. देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ 54 रन्स टू विन दिस मॅच. 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. व्हॉट अ बिग फाईट. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. माणसाचं नशीब बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. पाहायचं मैदानाच्या आतमध्ये अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ सुरू आहे. 12 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. धारोळा वर्सेस मानकोळी या दोन संघांदरम्यान निश्चितच हा सामना सुरू आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांमध्ये एक सामायिक गोष्ट जर कोणती असेल, माझे साथी गुणसंख्या लेखक अल्तमश माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात. व्हॉट अ ग्रेट हँडरायटिंग. सुंदर अशा पद्धतीची हँडरायटिंग त्यांची आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो सुंदर हस्ताक्षर आपल्या जीवनातील फार मोठा दागिना असतो. गुड हँडरायटिंग इज ॲज लाईक अ ऑर्नामेंट. आणि प्रत्येक षटकामध्ये एक एक गडी बाद झालाय. दिस इज द सिमिलॅरिटी.
आणि हा सारखेपणा आहे प्रत्येक षटकातील. गोलंदाज क्रमांक 4 साठी तयार असेल. 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या बेस उजव्या स्टेजच्या फार बाहेर आहे आणि मला असं वाटतं गोलंदाजाच्या माध्यमातून रोशनजी यॉर्करचा प्रयत्न केला गेला. यॉर्कर अशा पद्धतीचा चेंडू आहे मित्रांनो ज्यामध्ये एरर ऑफ मार्जिन फार कमी असते आणि यॉर्कर चेंडू तुमच्याकडे हाताळण्याची जर खऱ्या अर्थाने कौशल्य नसेल तर त्या वाटेला जाण्याची गरजच नाही. मला असं वाटतं खऱ्या अर्थाने यॉर्कर चेंडूने पाकिस्तान संघाला वर्ल्ड कपमधून बाहेर काढलं होतं आणि ती आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवेल. इथे समोर ठेवल्या आडव्या बॅटने स्लॉक केले. अंतर मिळेल का? उंची तर मिळाली. यावेळेस योग्य उंची योग्य अंतर. चेंडू झालाय छुमांतर. कारण सांगत नाहीत आणि कारण सांगणारी लोक कधी यशस्वी झालेली आपल्याला अखिल विश्वामध्ये पाहायला मिळत नाही. या षटकाराने विजयाचं समीकरण फार बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहू शकाल. मॅथ्यू वेडला निश्चितच आपण पाहिलं शाहीन आफ्रिदीने जे यॉर्कर टाकले होते त्यांचा खरपूस समाचार त्याने घेतला होता आणि वर्ल्ड कप मधून खऱ्या अर्थाने त्यांना बाहेर जावं लागलं होतं. तो सामना आपल्या डोळ्यासमोर अजून आहे आणि म्हणून यॉर्कर अशा पद्धतीचा चेंडू आहे जर तुमच्याकडे परफेक्शन नसेल तर त्या वाटेला न गेलेलं बरं. 10 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र जिवंत असेल. 43 धावा धावपलकावर लागलेले 3.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अजय नावाचा फलंदाज त्याच्या साथीने योगेश नावाचा फलंदाज आहे. दोन्ही फलंदाजांनी 2-2 चेंडूंचा सामना केलेला आहे. एका फलंदाजाने 7 धावा धावपलकावर जोडल्या तर दुसऱ्या फलंदाजाने फक्त 5 धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. विजयाकडे आक्रमण करताना मार्गक्रमण करताना धारोड संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी त्यांची आतापर्यंत राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. धावफलक आहे 45. चौथं षटक सुरू आहे. प्रथमेश तयार. यावेळेस उजव्या स्टेजच्या फार बाहेर इथे मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मर्यादेपेक्षा एखादी गोष्ट अधिकच्या पद्धतीने आपल्याला करायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या अडचणी आपण वाढवल्यात असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र दिशेवर नियंत्रण नाही आहे या गोलंदाजाचं. उजव्या स्टेजच्या फारच बाहेर इथे मात्र हा चेंडू हाताळला गेला. अवांतर 1 धाव या धावपलकावर जोडली जाईल. इथून पुढे हा सामना जर इथे मात्र जिंकायचा असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या मानकुली संघाला तर एकच पर्याय आहे टेकिंग विकेट्स. इथेही समोर ठेवलेले स्लॉक केलेले चेंडूला मनगटाची पॉवर दाखवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि ती चूक पडेल महागात कारण जिथे 1 धावा हवी होती तिथे मात्र 2 धावा इथे ह्या धावपलकावर जोडल्या गेल्या. ज्यावेळेस तुमच्या समोर समीकरण निश्चितच एका चेंडूमध्ये 1 धाव रन पर बॉल जर असेल तर त्यावेळेस निश्चितच क्षेत्ररक्षकाने जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. धावपलक आपण पाहिलं तर 46 ऑन दी बोर्ड विथ दी लॉस ऑफ 4 विकेट्स. दिस इज दी 4th ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बॉल्ड बाय प्रथमेश. 9 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण. यावेळेस उजव्या स्टेजच्या फार बाहेर आहे. अधिकची प्रयोगशीलता इथे मात्र या गोलंदाजाला भोवती असं म्हणायला हरकत नाही. बिकट वाट ही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको. अनंत पंदी यांचा निश्चितच छंद मला आठवला. चोखळलेल्या वाटेवरून चालणं कृष्णा मामा कधीही चांगलं असतं. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अधिकची प्रयोगशीलता दाखवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय आणि स्वतःच्या समोरच्या अडचणी त्याचबरोबर संघाच्या समोरच्या अडचणी या गोलंदाजाने निश्चितच वाढवलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. 47 धावा धावपलकावर 9 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अबुशेठ कुवारी यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत. यावेळेस हा फटका किती मोठा अप्रतिमरित्या खेळून काढलेला. उजव्या एसटी वरून फोर्स केला चेंडूला विथ दी ग्रेट पॉवर. यस सिक्सर. फक्त एका धाब्याची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. काय ग्रेट चेसिंग इथे मात्र केले धारोळे संघाने आणि चौथ्या षटकामध्येच मला असं वाटतं हा सामना संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. पाहायचं एका धाब्याची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेतले जाईल. ज्या पद्धतीने अंब्रेला असते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्याची गरज. यावेळेस फटका अप्रतिम आहे. स्लॉक केलं चेंडूला विथ दी ग्रेट पॉवर. यस बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 6 रन्स अँड क्लीन चेस विक्टरी फॉर हिज टीम. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय योगेश.